संपूर्ण धुक्याने दाटलेल्या रायगड किल्ल्यावरती आता एक वेगळंच असं वातावरण आहे, जे मंत्रांनी भारावलेलं वातावरण आहे। आणि या वातावरणामध्ये शिवराज्याभिषेका निमित्ताने जे मावळे आहेत किंवा शिवप्रेमी आहेत ते पारंपरिक वेशभूषा म्हणजे मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये आलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक वेगळी ड्रेस कोड होता, वेशभूषा होती, ज्याच्यामध्ये बंडी असेल किंवा त्यांचे वेगवेगळे प्रकार होते। त्या वेशभूषेमध्ये अगदी हत्यारांसहित हे मावळे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडनं बातचीत करणार आहोत की नक्की ही वेशभूषा काय आहे। दादा, तुम्ही आधी वेशभूषा केलेली आहे, गळ्यामध्ये कवड्यांची माळ एक वेगळा आहे, हातामध्ये हत्यार आहे, काय तुमची भावना आहे? भावना एकच आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या राज्याभिषेकासाठी आलो आहोत आणि ही केवळ वेशभूषा नसून ही आमच्यासाठी एक प्रेरणा आहे। हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जसे आपले लढत होते त्याच प्रकारचे आम्ही लोकांना हे दाखवू इच्छितो की बाबा पूर्वीचे मावळे हे असे होते आणि ह्या प्रकारचे ते शस्त्र हे वापरत होते। दादा, तुम्ही कोणतं शस्त्र आणलेलं, काय शस्त्र आहे? आपण जर का हे पाहिलं तर हा एक भाल्याचा प्रकार आहे। ह्या शस्त्राला आपण विटा असं म्हटलं जातं। जर आपण शिवाय काशीद नावाचा जो महाराजांचा मावळा होता त्याच्या हातामध्ये जर का आपण हे बघितलं तर अशा पद्धतीचं शस्त्र असायचं, ह्याला विटा बोललं जातं। दादा, तू एक वेगळं शस्त्र आणलेस, काय हे शस्त्र आहे? नमस्कार, जय शिवराय। तुम्ही पाहू शकता, याला दानपट्टा बोलतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये जे पावनखिंडीची आपण बोलतो त्या खिंडीमध्ये आपले बाजीप्रभू लढले होते, ते तर याच शस्त्राने लढले होते। दोन्ही हातात शस्त्र घेऊन ते खिंड त्यांनी जोपर्यंत राजगडावरती पोचले नव्हते तोपर्यंत त्यांनी ती खिंड लढवत ठेवली। तर हे शस्त्र त्या खिंडीची एक साक्ष आहे असं मी सांगू इच्छितो। शिवाजी महाराजांच्या काळातल्या वेशभूषेसकट त्यावेळी शस्त्र घेऊन शस्त्र अंगावर धारण करून ह्या आलेली माणसं आहेत आणि त्यांना एकच आहे की शिवकाळातली परंपरा पुन्हा एकदा इथल्या लोकांना दाखवता येईल किंवा त्याची जाणीव करून देता येईल, यासाठी भावनेत नाही तर सगळे आलेले आहेत। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।